नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 368वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. तो म्हणाला, माझी तरुणपणची प्रेमपत्र वाचायला मला खूप गंमत येते आहे. जुन्या आठवणींचा एक प्रचंड खजिनाच माझ्यासमोर अवतरतो आहे. ती म्हणाली, बघू बरं ती प्रेमपत्र, मला पण वाचायला मजा येणार आहे. तो म्हणाला, अगं ती प्रेमपत्र कुणी मला लिहिलेली नाहीत, ती मीच लिहिलेली आहेत, पण पाठवलेलीच नाहीत. पण एकेका पत्राबरोबर एक एक आठवण जागी होऊन मला खूप आनंद देते आहे. तो म्हणाला, माझी तरुणपणची प्रेमपत्र वाचायला मला खूप गंमत येते आहे. जुन्या आठवणींचा एक प्रचंड खजिनाच माझ्यासमोर अवतरतो आहे. ती म्हणाली, बघू बरं ती प्रेमपत्र, मला पण वाचायला मजा येणार आहे. तो म्हणाला, अगं ती प्रेमपत्र कुणी मला लिहिलेली नाहीत, ती मीच लिहिलेली आहेत, पण फक्त पाठवलेलीच नाहीत. पण एकेका पत्राबरोबर एक एक आठवण जागी होऊन मला आनंद देते आहे. दुसरी कविता आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला म्हणाले, स्वाईन फ्लूची लागण किती, बर्ड फ्लूची लागण किती, कोरोनाची लागण किती, सर्दी झालेले रुग्ण किती, त्याच्यामध्ये हिनी पॉझिटिव्ह किती, चांगल्या मास्कच्या कंपन्या किती, मास्कचा उपयोग किती, हॉस्पिटलात भरलेल्या आणि रिकाम्या खाटा किती, ह्या संबंधी ऐकून आणि बोलून मी आता कंटाळून गेलो आहे. आता काही साध्या साध्या नेहमीच्या विषयांवर बोलायला आणि ऐकायला हवे आहे. पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, अतिरेक्यांची घुसखोरी, बॉम्बस्फोट, अपघात, भूकंप असे विषय आले की सगळे टेन्शन निघून जाते आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला म्हणाले, स्वाईन फ्लूची लागण किती, बर्ड फ्लूची लागण किती, कोरोनाची लागण किती, सर्दी झालेले रुग्ण किती, त्याच्यात हिनी पॉझिटिव्ह किती, चांगल्या मास्कच्या कंपन्या किती, मास्कचा उपयोग किती, हॉस्पिटलात भरलेल्या आणि रिकाम्या खाटा किती, ह्या संबंधी ऐकून आणि बोलून मी आता कंटाळून गेलो आहे. आता काही साध्या नेहमीच्या विषयांवर बोलायला आणि ऐकायला हवे आहे. विजेची आणि पाण्याची टंचाई किती, अतिरेक्यांची घुसखोरी किती, बॉम्बस्फोट किती, अपघात किती, भूकंप किती असे विषय आले की डोक्यातले सगळे टेन्शन निघून जाते आहे. आता पुढची कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याविषयी. अगर तुम मुझसे जुड़ते हो, मेरी मर्जी का करते हो, अगर तुम मुझसे जुड़ते हो, मेरी मर्जी का करते हो, सारी पृथ्वी के लिए हरदम कुछ करते हो, सारी पृथ्वी के लिए हरदम कुछ करते हो, उसके लिए एक ही करना समर्पित पूरे हो जाना, उसके लिए एक ही करना समर्पित पूरे हो जाना, पूरे का एक हिस्सा बनना, सारा गर्व दूर करना, पूरे का एक हिस्सा बनना, सारा गर्व दूर करना, खुद का अलगपन, खुद का गर्व दूर भगाना मुश्किल है,
खुद का अलगपन, खुद का गर्व दूर भगाना मुश्किल है। कोशिश तो करते हैं मगर मैं ही करता हूँ कहते हैं। कोशिश तो करते हैं मगर मैं ही करता हूँ कहते हैं। खुद का हक प्रस्थापित करने ऐसा करते रहते हैं। खुद का हक प्रस्थापित करने ऐसा कहते रहते हैं। अलगपन है आनंद नहीं तो कुछ गड़बड़ होती है। अलगपन है आनंद नहीं तो कुछ गड़बड़ होती है। क्या कारण होता गड़बड़ का, इसका कारण ढूंढना है। क्या कारण होता गड़बड़ का, इसका कारण ढूंढना है। औरों के कारण ये होता कहना बंद करना है। औरों के कारण ये होता कहना बंद करना है। क्या करना पहचान कर खुद को बदलना होता है। क्या कहना पंच पहचान कर खुद को बदलना होता है। सब ठीक होने पर जीवन संगीतमय हो जाता है। सब ठीक होने पर जीवन संगीतमय हो जाता है।